शिरोली पुलाचे येथे आरटीओ कॅम्प सौ शौमिका महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन। उपप्रादेशिक कार्यालय इचलकरंजी अंतर्गत आरटीओ कॅम्पचे उद्घाटन सौ शौमिका महाडिक व प्रदेश उपप्रादेशिक अधिकारी विजय इंगवले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले। शिरोली, शिये, टोप, संभापूर, कासारवाडी, नागाव, मौजे, वडगाव, हेरले, हालोंडी आदी गावातील वाहनधारकांना वाहनासंबंधित सर्व कामांना इचलकरंजी येथील कार्यालयात जावे लागत होते। इथं आज शिरोलीमध्ये पहिल्यांदाच ड्रायव्हिंग कॅम्प सुरू झाले। यामुळे आमचा खूप ताप वाचला। कोल्हापुरात जायला लागलं नाही, इचलकरंजी गाव, पेठ, वडगाव इकडे जायला लागलं नाही। त्यामुळे आम्ही इथं एकटे येऊ शकतो ड्रायव्हिंग कॅम्पसाठी आणि आमचं लायसन्स काढणं पण सोपं झालं। त्याच्यामुळे ह्याच्यासाठी आम्ही ड्रायव्हिंग स्कूल आणि रेणुका माता ड्रायव्हिंग स्कूलची खूप मदत झाली याच्यात आम्हाला। त्याच्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानते। त्यामुळे वाहनधारकांची धावपळ व त्यांना आर्थिक भुर्दंड मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत होता। यापूर्वी शिरोली किंवा औद्योगिक वसाहतीत कॅम्प सुरू करावे अशी मागणी करण्यात आली होती। ह्यामधले जेवढे काही अधिकारी आहेत त्या सर्वांचं मी आभार मानतो की त्यांच्या माध्यमातून हा लायसन्स कॅम्प चालू झाला, तिने परवानगी दिली। त्यामुळं इथल्या ग्रामीण भागातील सगळ्या लोकांना, गोरगरिबांना येणं जाणं सुद्धा, एकेकांना कोल्हापूरला जाणे येण्याची सुद्धा पैसे नसतात, इतकी वाईट अवस्था असणारी सुद्धा आज लोक इथं आनंदानं कॅम्पला येऊन लायसन्स काढायला लागलेत। यामध्ये वाहनांची देवाणघेवाण, ड्रायव्हिंग लायसन, सर्व प्रकारचे शुल्क भरणा, नवीन व जुने वाहन पासिंग अशी सर्वच प्रकारची कामे केली जाणार आहेत। त्यामुळे शिरोली परिसरातील वाहनधारकांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे। या कॅम्प उद्घाटन प्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष सौ शौमिका अमल महाडिक, सरपंच पद्मजा करपे, गावामध्ये उपसरपंच बाजीराव पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्रदेश उपप्रादेशिक अधिकारी विजय इंगवले, सहाय्यक उपप्रादेशिक अधिकारी स्वरूपा नांगरे पाटील, मोटार वाहन निरीक्षक सागर भोसले तसेच श्री रेणुका माता मोटर ड्रायव्हिंग स्कूल, त्रिमूर्ती मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांचे सहकार्य लाभले। आला श्रावण श्रावण, दारी हिरवाईचं तोरण। व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।